नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे गव्हाची खीर, पौष्टिक गव्हाची खीर. हे आज बनवणार आहे मी. तर या गव्हाच्या खिरीला लागणारे साहित्य पाहू आपण. सर्वप्रथम गहू 2 वाट्या घेतलेल्या आहेत. तर इथे मी गहू रात्रभर भिजू घातले होते. त्याच्यानंतर 8 ते 9 शिट्ट्या कुकरमध्ये होऊ दिल्या. त्याच्यानंतर अशा प्रकारे नरम झालेत गहू, हे मुलायम गहू झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. तर अशा प्रकारे 8 ते 9 शिट्ट्या होऊ दिल्या, कुकरमध्ये शिजवून घेतलं आहे. त्याच्यानंतर 1 वाटी खोबरं खीस, तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता. दूध, त्याच्यानंतर काजू बदाम याचा भुकटा, विलायची पूड. त्याच्यानंतर हे गहू मी मिक्सरमधून काढून घेतले. अशा पद्धतीने मिक्सरमधून काढून घेतले. मऊसूत मुलायम असे झालेले मिक्सरमधून. तुम्ही जोड गहू किंवा बारीक असे गहू मिक्सरमधूनही काढू शकता किंवा रात्रभर भिजूही घालू शकता. तर अशा पद्धतीचं हे सारण या खिरीला लागते. इथे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे 1 ते 1.5 वाटी. याच्यामध्ये तुम्ही तूपही टाकू शकता. तेल गरम झालेलं आहे. याच्यामध्ये मी आता विलायची पूड, काजू बदामचा भुकटा हे टाकणार आहे. हे थोडंसं कलसून घ्यायचं. जास्तही लालसर होऊ नाही द्यायचं आहे. त्याच्यानंतर जे मी गहू मिक्सरमधून काढले होते ते टाकले त्याच्यामध्ये. हे कलसून घ्यायचे. खोबरं खीस टाकलं की अजून मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे. पौष्टिक अशी खीर तयार होते. ही सर्व एकजीव करायचं आहे. दोन वाट्या साखर, पौष्टिक अशी ही खीर तयार होते. 3 ते 4 मिनटं होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये दूध टाकणार आहे. एकत्र करायचं आहे. मी याच्यामध्ये 2 वाट्या साखर टाकली आहे. तुम्ही गुळही टाकू शकता. जर तुम्हाला गुळाची खीर किंवा साखरेची खीर आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. हे पौष्टिक अशी खीर आहे. हे पौष्टिक अशी खीर तयार आहे, पाहू शकता. चांगल्या प्रकारे खीर झालेली आहे. गव्हाची खीर, पौष्टिक अशी खीर, उपयुक्त सर्वांसाठीच खीर तयार झालेली आहे चांगल्या प्रकारे. पाहू शकता. आजचा मेनू म्हणजेच पौष्टिक अशी गव्हाची खीर. लाईक करा, शेअर करा,
आणि माझ्या राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.